मँगो लस्सी तर सर्वांनाच प्यायला आवडते, पण नेहमीच ती परफेक्ट क्रीमी आणि टेस्टी होत नाही. कधी पातळ होते तर कधी टेस्ट बाहेरच्या लस्सीसारखी लागत नाही. म्हणूनच मी आज परफेक्ट मलाईदार आणि स्वादिष्ट लस्सीची साधी सोपी आणि झटपट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले. नमस्कार मंडळी, आंबा स्पेशल या आपल्या सिरीजमधील भाग 2 मध्ये आज आपण बनवतोय मलाईदार मँगो लस्सी. तर ही लस्सी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते आधी बघूयात. तर एक मोठी वाटी भरून मी दही घेतलेलं आहे. ते एकदम थंडगार असं आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं एक 3 ते 4 तासांसाठी. पाऊण वाटी आंब्याचा गर काढून घेतलाय. अर्धी वाटी पिठी साखर, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा. इथं पिठी साखरच वापरायची आहे, मोठी साखर वापरायची नाही. ते का पुढे सांगेनच तुम्हाला. आता एका भांड्यामध्ये हे सगळं दही घालायचे. तर दही घेताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ते जास्त आंबट नसावं. ताजं दही वापरायचं कधी पण, आणि ते घट्टसर असावं. जर जास्त पातळ दही घेतलं तर आपली लस्सी ही पातळच होते आणि ती छान अशी क्रीमी लागत नाही. म्हणूनच दही घेताना ते घट्टसर घ्यायचं. त्यानंतर हा ताजा काढलेला आंब्याचा गर आहे आणि मी केशर आंबा वापरलाय. तुमच्याकडे जर हापूस आंबा उपलब्ध असेल तर तो घेतला तरीही चालेल, पण शक्यतो लस्सी बनवताना केशर किंवा हापूस आंबाच वापरायचा. त्यामुळे स्वाद खूप भन्नाट येतो त्या मँगो लस्सीचा. आता पिठी साखर घातली आहे अर्धी वाटी. चमच्याने मोजलं तर मोठे 7 ते 8 चमचे ही साखर घातली. थोडीशी वेलची पूड, आणि वेलची पूड अवश्य घालायचीच या लस्सीमध्ये. यामुळे एकदम जबरदस्त असा फ्लेवर लस्सीला लागतो. आता सगळं साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं घुसळून घ्यायचे. आता लस्सी बनवताना कोणत्या चुका टाळायच्या ज्यामुळे आपली लस्सी एकदम मलाईदार आणि बाहेर मिळते ना त्यापेक्षाही स्वादिष्ट होते ते सांगते. तर काय होतं, आपण लस्सी बनवताना बऱ्याचदा ती अशी जास्तच घट्टसर होते. मग तिची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण बर्फ किंवा पाणी घालतो आणि तिथेच गडबड होते. लस्सी जास्त पातळ होते किंवा त्याची चव तितकी भारी लागत नाही. म्हणूनच याच्यामध्ये बर्फ किंवा पाणी न घालता दूध घालायचं. मी इथे पाव कप दूध घातले आणि ते रूम टेम्परेचरचं होतं. थंड असेल तरीही चालेल, फक्त गरम दूध घालायचं नाही आणि बर्फ किंवा पाणीही घालायचं नाही. जर अशा प्रकारे थोडंसं दूध घालून परत हे घुसळून घेतलं तर लस्सीची कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट होते आणि जी मलाईदार टेस्ट असते ना लस्सीची ती अजिबात जात नाही. तर इथं बघा ही आपली लस्सी तयार झाली आहे. ग्लासमध्ये ओतून घ्यायच्या आधी ग्लासच्या आतल्या बाजूनी थोडासा असा आमरस लावून घेऊयात, ज्यामुळे दिसायलाही खूप सुरेख दिसेल. तुम्हाला तर माहिती आहे, कोणताही पदार्थ खायच्या आधी तो डोळ्यांनी पारखला जातो आणि जर तो डोळ्यांना सुंदर वाटला तर पटकन खावासा किंवा प्यावासा वाटतो. आणि अशा प्रकारे जर थोडासा आंब्याचा रस लावला ना, दिसायला खूप भन्नाट दिसतं. आता ही लस्सी याच्यामध्ये ओतून घेऊया. आणि मगाशी मी तुम्हाला म्हणलेच की कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी बर्फ किंवा पाण्याऐवजी दूध वापरायचं. आणि सुरुवातीला म्हणले होते की पिठी साखर का वापरायची ते सांगेल पुढे. तर आता सांगते, मोठ्या साखरेऐवजी पिठी साखर वापरली ना तर लस्सीला एक संदपणा येतो आणि ती पटकन वितळते यामध्ये आणि आपली लस्सी ही झटपट तयार होते. तर इथं बघा, तुम्हाला दिसायलाच किती मलाईदार आणि दाटसर अशी ही लस्सी दिसतीये. आता वरून थोडेसे हे आंब्याचे तुकडे घालायचे. हे असे वरून घातले ना दिसायलाही खूप भन्नाट दिसतं आणि लस्सी पिताना जर मध्ये मध्ये हे तुकडे आले तर मग काय टेस्टचा डबल धमाका. यानंतर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्सही घालूया. काजू आणि बदामाचे असे बारीक बारीक काप करून घेतले होते आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर इथंही आपली थंडगार आणि अतिशय जबरदस्त चवीची मँगो लस्सी तयार होते. तर या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ही मँगो लस्सी करून बघा. तुम्हालाही एवढी आवडेल की बाकी सगळ्या फ्लेवरच्या लस्स्या तुम्ही विसरून जाल, एवढी ही चविष्ट होते. तर आंबा स्पेशल सिरीजमधील भाग 1 मध्ये आपण मँगो मस्तानी बनवली होती. ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच बघून घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. अजून येणाऱ्या आंबा स्पेशल रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा. भेटूया एका आंबा स्पेशल रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.